नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एन फॉर निलेश। सो मित्रांनो, खूप दिवसानंतर एक मोठा व्हिडिओ बनवतोय। तर त्याचं कारण असं की कालपासून माझी मुलगी नितरा माझ्या मागे लागलेली होती की पप्पा मला फ्रेंच फ्राईज बनवून द्या। तर काल थोडा उशीर आल्यामुळे मला काय ते कॉर्नफ्लावर आणायला जमलं नाही। मग आज मी दुपारी जाऊन कॉर्नफ्लावर आणलेला आहे। ते कॉर्नफ्लावर तुम्हाला दाखवतो। तर हे बघा, हे कॉर्नफ्लावर मी घेऊन आलेलो आहे आणि आता मी नितरासाठी बनवणार आहे फ्रेंच फ्राईज। तिला खूप दिवस झाले फ्रेंच फ्राईज खायचे आहेत, तर मग तिला आता आणि तो पॅकेट होता वशीला, आम्ही तो विसरलेला होता। पप्पानी ना करपून गेलो होता। एक दिवशी पप्पाने बनवला होता, सगळे पप्पाने करपलेले खावले आणि मी ना स्वच्छ खाल्ले होते। ठीक आहे, तर हे कॉर्नफ्लावर घेऊन आलोय आणि आता मी तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला फ्रेंच फ्राईज कसं बनवणार आहे ते सगळं बघायला मिळेल। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। बघा, तिला सांगितलं तुझ्यासाठी मी फ्रेंच फ्राईज बनतोय, तर ती बघा अभ्यास पण करते। स्टडी टेबल आहे तिचा आणि ती आता अभ्यास करेल। तोपर्यंत मी तिकडे फ्रेंच फ्राईज बनवायला सुरुवात करतो। सुरुवातीला छान मस्त एकदम क्लीन केलेले आहेत बटाटे, मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सोबतच कॉर्नफ्लॉवरचं पॅकेट पण ठेवलेलं आहे मी, जेणेकरून लक्षात राहावं की आपल्याला फ्रेंच फ्राईज बनवताना कॉर्नफ्लॉवर खूप गरजेचं आहे। तर आता चला मित्रांनो, फटाफट त्याला कट करून घेऊया। तर मित्रांनो, एक बटाटा कापून झालेला आहे, हे बघा। हा एक बटाटा कापून झालेला आहे, त्याचे एवढे सगळे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत। अजून 3 बटाटे आहेत, ते मी फटाफट कापून घेतो। तर फायनली बटाटे कापून झालेले आहेत आणि आता आपण हे बटाटे काय करायचे की थोडे उकळवायचे आहेत। साधारण 50% फक्त शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा तो तळून काढणार तेव्हा जो आतमधला भाग आहे तो पूर्ण शिजलेला असायला पाहिजे। म्हणून आपण काय करणार आहोत, एक 50% त्याला शिजवून घेऊया। चला आपण त्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकूया। बटाटे कापून झाल्यानंतर सुरुवातीला आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी जसं पाण्याला उकळी आली, त्या उकळत्या पाण्यामध्ये आपण ते बटाटे टाकायचे आहेत आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं आहे, जेणेकरून ते मीठ त्या बटाट्यामध्ये लागणार, बटाट्याला लागणार, ते फ्राईज तो फ्रेंच फ्राईज बनवला त्याला लागेल आणि त्याची टेस्ट अजून वाढेल। तर आता आपण उकळी येण्याची वाट बघूया। मित्रांनो, फायनली पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण ते बटाट्याचे काप केलेले आहेत, म्हणजे फ्रेंच फ्राईज जे बनवलेले आहेत, कापलेले आहेत, ते आता आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेऊया। तर आता बटाट्याचे काप म्हणजे फ्रेंच फ्राईज आपण पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याला ना असं ढवळत राहायचं, जेणेकरून कसं आहे ते एकमेकांना चिटकले नाही पाहिजेत। असं 1-1 मिनिटाला असं ढवळत राहायचं। तर इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता, नितारा खूप खुश आहे, आनंदी आहे की तिच्यासाठी मी फ्रेंच फ्राईज बनवणार आहे। तर ती आलेली आहे, ही आहे मुलगी। आज एक मुलगी फ्रेंच फ्राईज खाणार आहे। लाईट गेलेली आहे मित्रांनो आणि आता आपला व्हिडिओ होतोय की नाही काय माहिती, हे पूर्ण डार्क, एकदम ब्लॅक डार्क झालेला आहे। तर अचानक लाईट पण गेलेली आहे, पण बाहेर बघा तुम्ही, बाहेर पाऊस पडतो, येईल आता थोड्या वेळाने लाईट। तर मित्रांनो, पूर्ण उकळ आलेला आहे आणि ते बटाटे पण मस्त शिजलेले, जशी पाहिजेत आपल्याला तसे शिजून झालेले आहेत।
आता लाईट नसल्यामुळे मोबाईल इथे लावलेला आहे बघा, इथे मोबाईल पण मोबाईलच्या टॉर्चवर आपण व्हिडिओ शूट करतोय. तर हे बघा, हे आहेत आपण फ्रेंच फ्राईज आता मस्त अलगद काढून घ्यायचे आहेत. फ्रेंच फ्राईज मस्त बघा. आता मित्रांनो, हे जे फ्रेंच फ्राईज आहेत, आता आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, नाहीतर हे जे आता आहे ह्याला मस्त थंड होऊन द्यायचं आणि डीप फ्रीजरमध्ये साधारण 2 तास ठेवायचं. 2 तास ठेवल्यानंतर मस्त थंड होऊन एकदम कडक होतील आणि त्याला बाहेर काढल्यानंतर त्याला मस्त कॉर्नफ्लॉवरचा एक लेप द्यायचा, लेप लावायचा, कोटिंग करायची आणि मस्त त्याला तळून काढायचं. तर आपल्याकडे टाईम नसल्यामुळे आपण फक्त एक 10 ते 15 मिनटं थांबू. थंड झाल्यानंतर आपण लगेच तळायला सुरुवात करू, कारण आता सगळ्यांचे पेशन्स संपलेले आहेत, कोणी थांबायला तयार नाही. आपण पटापट तळायला सुरुवात करू. मित्रांनो, कॉर्नफ्लॉवर पण लावून झालेलं आहे आणि आता आपण तेल पण गरम झालेलं आहे इथे बघा. आता तेलामध्ये आपण मस्त तळून घेऊया. तर मित्रांनो, तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे फ्रेंच फ्राईज आहे ते टाकूया. मित्रांनो, सारखं त्याला असं ढवळत राहायचं जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बघा, कलर पण अगदी चेंज होताना दिसतोय. फ्रेंच फ्राईजचा कलर एकदम मस्त चेंज होताना दिसतोय. तर इकडे बघा, फ्रेंच फ्राईज देणार म्हणून नितारा मस्त आता आई पण काढते. आई दाखव कशी आहे, अक्षर बघा कसं निताराचं आहे. मित्रांनो, फायनली फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत आणि जिच्यासाठी आपण हे फ्रेंच फ्राईज बनवले होते ती सुद्धा इथे आपल्या समोर आहे आणि खूप आनंदात दिसते. तर बघूया, तिलाच विचारूया कसे झालेत. नितारा बघ बरं टेस्ट करून. ओके, हे कसे आहेत, आवडले तुला? आणि पुढच्या संडेला काय बोलली, मॅगी? ठीक आहे, तर आपण आता पुढच्या संडेला मॅगी बनवू. तोपर्यंत तू फ्रेंच फ्राईजचा आनंद घे. हां, तर मित्रांनो, तुम्हाला आजची रेसिपी, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघता येतील. भेटूया पुढच्या संडेला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.